नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्याला पाहायचं आहे लेट हिमची रचना। या अगोदरच्या रचना आपण पाहिलेल्या आहेत। अगोदर लेट हिमची रचना पाहूयात। सुरुवातीला लेट घ्यायचं, त्यानंतर हिम, लेट हिम प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट। तर आपण यावरचे वाक्य पाहूयात। असे बरेच वाक्य आपल्याला या रचनेवर लिहिता येतात। जसं लेट हिम म्हणजे काय, त्याला। लेट हिम म्हणजेच काय, त्याला। त्याला एखादी कृती करू द्या म्हणजेच लेट हिम। तर आपण पाहूयात, त्याला पुस्तक वाचू द्या। काय येईल सुरुवातीला, लेट येईल। लेट हिम, त्यानंतर येईल रीड, त्यानंतर बुक। आता यानंतर आपण दुसरं वाक्य पाहूयात, त्याला शाळेला जाऊ द्या। काय येईल, लेट हिम गो टू स्कूल। आता असेच वाक्य जर आपल्याला वाढवायचे असतील तर त्याला शाळेला वेळेवर जाऊ द्या, लेट हिम गो टू स्कूल ऑन टाइम। त्याला तिच्या मैत्रिणीसोबत शाळेला जाऊ द्या, लेट हिम गो टू स्कूल विथ फ्रेंड्स। असे अनेक वाक्य आपल्याला वाढवता येतील। तर अशा बऱ्याच रचना आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।